आगामी काळात आम्ही तुम्हाला एका राजकीय भूमिकेत बघणार का? सध्या तर काहीच नाही. पण आगामी काळात आता काय? 29 पर्यंत खूप सारा वेळ आहे. बोलणाऱ्या- तोपर्यंत मला वाटतं तयारी खूप चांगली होऊ शकते. नाही, काही असं काहीही नाहीये. चळवळ खूप महत्वाची आहे. ही चळवळ टिकली तर समाज टिकणार आहे, लोकशाही टिकणार आहे. या चळवळीमधूनच आता विरोधक तयार झालेले आहेत. कारण की विरोधक तर संपवलेला आहे, संपलेला आहे. मग प्रश्न विचारणारी राहणारी लोक कुठे आहेत? तर आता फक्त चळवळीत आहे. आणि त्या चळवळी शाबूत ठेवण्यासाठी आम्हाला राजकारणाची गरज नाही आहे. तुम्हाला आता तुमची लोकप्रियता खूप वाढलेली आहे काही दिवसामध्ये. काय बदल जाणवलं तुमचं पहिलं आयुष्य आणि आताच? आता बदल हाच आहे की वेळच पुरत नाहीये. आता मी सकाळी घरून 12 वाजता निघालेलो आहे. 12च्या आधी माझ्या घरी लोकांची रीघ होती. मी सकाळी झोपेतून 6 वाजता उठलेलो आहे. आता जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय रात्रीच्या 12 वाजता आणि तुम्हीच हा प्रश्न विचारताय की काय काय बदल झालाय. तर बदल हाच झालाय की या समाजासाठी लढत असताना, झगडत असताना वेळ पुरत नाहीये आणि घराकडे बिलकुल तो. ज्या पद्धतीने रविराज साबळे हे सरकारवर टीका करतात त्याच पद्धतीनं विरोधकांना सुद्धा करायला पाहिजे असं वाटत नाही ना तुम्हाला? माझे व्हिडिओ बहुतेक तुम्ही बघत नसाल. मी काय म्हणतात ना, जो चुकतो त्याला बोलतो. समजा उद्या जर काँग्रेसच्या एखाद्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलं तर त्याची कपडे फाडायचं सगळ्यात पहिलं काम रविराज करतो. माझं जुनं अकाउंट गेलं बघा, त्या अकाउंटवरती काँग्रेसच्या त्या प्रत्येक नेत्याला झापलेलं आहे. विरोधातल्या त्या प्रत्येक, इव्हन दो संजय राऊत वरती व्हिडिओ बनवलेला आहे. माझं कोणीच सगळं सोयरं नाही हो या राजकारण्यांमध्ये. समजा उद्या जे सत्तेत आहेत म्हणून उद्या त्यांच्यावरती बोला. उद्या उठून जर कोणी उद्या उठून राहुल गांधीच काहीतरी बोलले तर 100% त्यांच्या विरोधात मी बोलणार. मुळातच मला राजकारणावर नाही बोलायचंय, मला बोलायचंय त्या चुकलेल्या व्यक्तीवरती. त्याला तो आरसा दाखवायचा आहे. सत्तेतली माणसं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते बोलताना दिसतं, कारण की विरोधक आता उरलाच नाही. सत्तेमध्ये सगळेच सामील झालेले आहेत आणि प्रश्न हे सत्तेला विचारले जातात सर. सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ना, उद्या समजा हे सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी आमचे प्रश्न थोडी संपणार आहेत. आम्ही प्रश्न विचारणार. सत्तेमध्ये कोणता पक्ष नसतो. सत्तेमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं करणारी लोक असतात आणि प्रश्न त्यांनाच विचारले जातात.